काहीतरी बाहेर वेगळं काहीतरी प्रॉब्लेम चालला असेल, त्याला बाकीचे कुठले तरी इश्यूज असतील ज्याच्यामुळे तो चिडचिड करतोय, त्याच्यामुळे त्याचा आवाज वाढतोय, म्हणून त्याला राग येतोय. पण हाच राग जर स्त्रियांना आला ना तर सगळेजण काय म्हणतात माहितीये, ही ओव्हर रिॲक्ट करते, का चिडचिड करतेस म्हणून तिच्यावरच जोरजोराने ओरडलं जातं की ती का चिडते म्हणून. नंतर तिला म्हटलं जातं तू ओव्हर सेन्सिटिव्ह आहे, ओव्हर थिंकिंग करतेय, ड्रामा क्रिएट करतेय, यू आर व्हेरी ड्रामॅटिक पर्सन, काय गरज आहे एवढं ओव्हरवेल्म होण्याची, एवढं काय झालेलं आहे. असं करून करून ना तिच्या सगळ्या त्या इमोशन्सला, जो तिचा राग आलाय, तिला जे फ्रस्ट्रेशन आलंय, त्या सगळ्याला दाबायचं हेच तिला सांगितलं जातं. बरं, आईशी पण बोलू शकत नाही, कारण आईशी बोलले समजा काही सांगितलं, बिईंग ती आई आहे म्हणून, तर ती म्हणते की हे तसंच चालतं, आमच्यासोबत पण झालेलं आहे बेटा, ऍडजस्ट करून घे. मैत्रिणीला सांगितलं तर पहिले तर ती अजून 4 जणींना सांगेल याची भीती, आणि नाही सांगितलं, खरंच तुम्ही खूपच नशीबवान आहात आणि तुमची मैत्रीण खरंच तिच्यापर्यंत ठेवत असेल, तरी पण शेवटी ती काय म्हणणार की हा माझ्याकडे पण हेच आहे, शेवटी घरी घरी मातीच्या चुली. सो त्यामुळे काय होतं माहितीये का, की त्यांना स्त्रियांना हेच असतं की बोलून काही फायदा नाहीये, कारण मी म्हटल्यानंतर मलाच सगळे टॅगलाईन्स मिळणार आहे, मलाच टायटल मिळणार आहे की तू अशी आहे, तू तशी आहे. सो त्यापेक्षा न बोललेलं, ती एका शेलमध्ये मग जाते. मग काही दिवसांनी तिला असं वाटतं बोलून काहीच फायदा नाहीये, मग ती काय करणार, जास्तीत जास्त टीव्ही बघणार, आणि त्याच्यात सॅक्रिफाईस तर करतच असते ना ती, कारण तिचं करिअर कधीच इम्पॉर्टंट नसतं. पुरुषांनी कमवायचं जास्त, स्त्रियांनी त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज करायचं, जर जॉब सोडायचा असेल किंवा काय असेल तर. मुलांना बघायचं, मुलांची स्टडीज बघायची, स्वयंपाक पाण्याचं बघायचं, थोडे पैसे पण कमवायचे, कारण नाही पैसे कमवले तर उद्या जेव्हा ती टॉन्ट मारणार तेव्हा तिला म्हटलं जाणार की टेबलवर ना पैसे कमावून आणायचे पहिल्यांदा आणि मग बोलायचं तिथपर्यंत, पैसा कमवणं एवढं सोपं नाहीये. सो या सगळ्या टॉन्टसाठी पण तिला तयार राहायचंय. सो ह्या सगळ्याच्यात ती शेवटी काय करते, ती शटडाऊन होते. त्यानंतर ती काय करते, जास्तीत जास्त टीव्ही बघते. टीव्ही मधले काही मोमेंट्स असतात ज्याच्यामध्ये ती स्वतःच्या स्वप्नांना जगताना बघते. एका फॅन्टसी वर्ल्डमध्ये जाते की जिथे तिला सुख असल्याची भावना येते, इमोशनल काहीतरी इंटिमसी मिळते, पार्टनर करणं ही भावना येते. किंवा ती नॉवेल वाचते, त्या नॉवेलमधनं जगायला सुरुवात करते. पण हे सगळं जे आहे ना, हे दाबल्या गेलेलं फ्रस्ट्रेशन, हे ट्रॉमाज, हे न बोलता न निघता निघालेला अँगर, हा सगळा जेवढा आपण दाबतो ना तेवढा फोर्सनी तो एक दिवस बाहेर येतो, आणि मग त्या दिवशी काय होतं ते तुम्हाला माहिती आहे. सो जागा द्या ना तिला, बोलू द्या, तिचे पण इमोशन्स आहे, येऊ शकतो राग, असू शकतं काहीतरी रिझन, थोडी स्पेस द्या ना बोलायला. बघा, विचार करा. बाय बाय.